बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ. प्रकरण 23. एव्हाना तिन्ही सांज झाली होती. लक्ष्मी हातात दिवा घेऊन तुळशी पुढे उभी होती. डोळे बंद करून ती प्रार्थना करीत होती. तोच किसना दारात पोहोचला. लक्ष्मी तुळशीकडे तोंड करून पाठमोरी उभी होती. किसनानं हातातलं साहित्य अलगद खाली ठेवलं आणि दोन्ही हातानं लक्ष्मीच्या बंद डोळ्यावर हात ठेवले. लक्ष्मी एकदम दचकली. तिनं कोण आहे कोण आहे असं म्हणत हातातला दिवा जमिनीवर ठेवला आणि डोळ्यावरचा किसनाचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागली. त्या हाताच्या स्पर्शात आपलेपणाची भावना मात्र लक्ष्मीला निश्चितपणे जाणवली. अहो सांगा की कोण आहे ते, लक्ष्मी म्हणाली. क्षणभर लक्ष्मीला वाटलं किसना असावा, पण तिनं स्वतःच्या मनाची समजूत घातली. ती स्वागत म्हणाली. कसं शक्य आहे हे? येणार असते तर तसं पत्र पाठवलं असतं त्यांनी. मग कोण असेल बरं? तोर बायजा दारात आली. किसनाला पाहून तिचं भानच हरपलं आणि म्हटली, अरे माझ्या पाकरा, असा अचानक कसा आलास रे? किसनानं लक्ष्मीचं डोळं सोडलं आणि आईला नमस्कार करून तिला मिठी मारली. बायजाचा आनंद अश्रू किसनाच्या खांद्यावर विसावलं. माया लेकाची भेट पाहून लक्ष्मीचं पण डोळं पाणावलं. तोवर भीमा दारात आला. किसनानं भीमाला नमस्कार केला व बापाची गळा भेट घेतली. किसनाच्या अचानक येण्याने सर्वजण हर्षभरीत झाले. ग्रीष्मातल्या उन्हानं सर्वांगाची लाही लाही व्हावी आणि वळवाच्या अचानक पावसानं सारा आसमंत भिजावा, तशीच काहीशी परिस्थिती बायजाच्या घरची झाली. साऱ्यांना सुखद धक्का बसला. लक्ष्मीनं किसनासाठी आलं टाकून चहा ठेवला. लक्ष्मीच्या हातचा चहा पिऊन किसनाच्या प्रवासाचा शीन कुठल्या कुठं निघून गेला. लक्ष्मी आणि बायजानं जेवणाला घातलं. किसना त्यांच्या जवळच बसला होता. काय ग लक्ष्मी, शाळा काय म्हणते? तुझा 10वीचा अभ्यास कसा चाललाय? किसना म्हणाला. शाळा एकदम छान आहे. समदे सर तुमची सारखी आठवण काढतात ती, आणि माझा अभ्यास बी छान चाललाय. ते नव्ह किसना, अरे येणार म्हणून पत्र बी धाडला नाहीस. तू असा अचानक कसा आलास? तुझं साळत समजा ठीक आहे नव्ह? बायजा म्हणाली. बायजाच्या शेवटच्या प्रश्नानं किसनाचा जीव कचरला. त्याला रश्मीची आठवण झाली. त्याच्या चेहऱ्यावरची भावछटा क्षणात बदलली. क्षणात तो स्तब्ध झाला. अरे किसना, काय झालं? असा का गप्प झालास? काय कुठं? काय नाही, अगं सगळं ठीक आहे, असं म्हणून किसना भीमाजवळ सोप्यात गेला. लक्ष्य, ह्याच्या डोक्यात काहीतरी वेगळे विचार दडल्याला आहेत असं मला वाटतंय बघ, बायजा म्हणाली. खरं तर लक्ष्मीलाही ते जाणवलं होतं, पण लक्ष्मी लटकेच बायजाला म्हणाली. नाही आत्ते, असं काय मला नाही वाटत वेगळे विचार त्यांच्या मनात असतील म्हणून. बरं चल, स्वयंपाक आवरू पटापटा, पोर भुक्यावला असेल, असं म्हणून बायजानं कणिक मळायला घेतली. तोवर सोप्यात किसनाला भेटायला शेजारी पाजारी दोस्त मंडळी आली. किसनानं सर्वांचंच आदरातिथ्य केलं. रात्री चिमणीच्या मंद प्रकाशात सर्वजण जेवायला बसले. बायजानं लेकाच्या आवडीचा गोडाधोडाचा स्वयंपाक केला. चिमणीचा मंद प्रकाश पाहून किसनाला कॉफी शॉप आठवलं आणि त्याच अनुषंगानं रश्मीचीही आठवण झाली. त्यानं क्षणभर डोळे बंद केले. रश्मीची छवी त्याच्या डोळ्यांसमोर तरळली. बायजानं किसनाला हलवलं आणि म्हटली. लेकरा, तुला झोप आल्या काय? किसनानं दचकून डोळं उघडलं आणि म्हटला. नाही ग आई, अगं डोळ्यात काहीतरी गेलं असं मला वाटलं म्हणून डोळे एकदम बंद झाले. किसनानं उगाचच डोळ्यांची अवघड झाप केली. निमूटपणे जीव लागला. काय हो, सहल कशी झाली? लक्ष्मी म्हणाली. अरे होय की, लय लांब गेलती म्हणत तुझी सहल. भीमा म्हणाला.
लक्ष्मी व भीमानं सहलीचं नाव काढल्या काढल्या किसना जरा बावरलाच. होय बाबा, काश्मीरला गेली होती. आपल्या देशाचं उत्तर दिशेचं टोक आणि आपल्या भारताचं नंदनवन सुद्धा. बाबा, ते पाहिल्यावर आपण स्वर्गात असल्याचा भास होतो. खूप सुंदर जागा आहे ती. मला नोकरी लागल्यानंतर मी तुम्हाला सर्वांना काश्मीर दाखवून आणणार आहे. आणि बरं का लक्ष्मी, खूप छान सहल झाली. माझ्या आयुष्यातले अविस्मरणीय क्षण आहेत ते. सहलीत मुलं मुली दोन्ही बी होते, लक्ष्मी म्हणाली. लक्ष्मीच्या शब्दानं किसनाला जेवता जेवता ठसकाच लागला. अगं लक्ष्य, जरा तोंड बंद कर. पोराला ठसका लागला नव्ह, जीव दे त्याला शांतपणानं. तशी लक्ष्मी शांत झाली. पण किसनाचं मन रश्मीच्या आठवणीनं अशांत बनलं. तिकडं रश्मी ही किसनाच्या आठवणीनं बेचैन झाली होती. रात्रीच्या जेवणानंतर दारात सगळी वाऱ्याला बसली. आजूबाजूच्या बाया बापड्यांनी बायजाचं दार फुलवून गेलं. किसना, अजून 2 दिवसाची पाटलाची भांगलं राहाया. तवा म्या 2 रोज कामाला जाती आणि मग तू असं पातूर सुट्टी घेईन म्या, बायजा म्हणाली. किसनानं आईच्या चेहऱ्यावरनं हात फिरवल्यानं म्हटलं, ठीक आहे आई, पण एवढंच वर्ष तुला काम करायला लागणार आहे. पुढच्या वर्षी मला 100% नोकरी मिळेल. मग तुला कुठंच कामाला जायची आवश्यकता भासणार नाही. वैर माझ्या लेकरा, असं म्हणून बायजानं किसनाचं डोकं कुरवाळलं. लक्ष्मीनं साऱ्यांचा बिछाना टाकला. कुणी मनानं तर कुणी शरीरानं थकून भागून झोपी गेले. सकाळी चहा नाश्ता झाल्यावर किसना शिक्षकांना भेटण्यासाठी म्हणून त्याच्या शाळेत गेला. बऱ्याच दिवसांनी किसना शाळेत आल्यानं सर्वांनाच आनंद झाला. किसनाचे सत्काराचे फोटो शाळेच्या भिंतीवर झळकले होते. त्यामुळं त्या भिंती अधिकच बोलक्या वाटत होत्या. किसनानं लक्ष्मीच्या प्रगतीचीही चौकशी केली. जिद्द व चिकाटी याचं मूर्तिमंत रूप म्हणजे लक्ष्मी, मुख्याध्यापक म्हणाले. त्यामुळं किसनाला लक्ष्मीबाबतच्या त्याच्या निर्णयाचा अभिमान वाटला. किसनानं येताना मित्रांचीही भेट घेतली. लक्ष्मी जेवणासाठी किसनाची वाट पाहत होती. बायजा एकपारखी कामाला गेली होती. भीमा शेजारच्या महादेवबरोबर वैरण आणण्यासाठी म्हणून मळीला गेला होता. 12-1च्या सुमारास किसना आला. लक्ष्मीनं त्याला पाण्याचा तांब्या भरून दिला व म्हणाली, हात धुवून घ्या, जेवूया आपण. कधीची वाट पाहते मी, मला तर खूप भूका लागलीत. अगं लक्ष्मी, मग जेवून घ्यायचं ना, कशाला थांबलीस माझ्यासाठी? अहो, आपल्या माणसाबरोबर जेवल्यावर 2 घास जादा जातात. आणि तसं बी संग संग जेवायची आपली संस्कृती आहे ना. कंची बी गोष्ट वाटून खाणं, आपल्या घासातला घास दुसऱ्याला देणं, समद्यांची मनं जपणं, या संस्कारात वाढलो आहे आपण. तुम्ही किती बी मोठं झालं सा तरी आपली संस्कृती विसरू नका सा, तरच आपल्या शिकण्याला अर्थ आहे. नाहीतर माणूस शिक्षित असून सुद्धा अडाणीच राहतो या बघा. प्रत्येक शिक्षित माणूस सुशिक्षित असतो याच असं नसतं, पण प्रत्येक माणसात माणुसकी असणं महत्त्वाचं. आपल्या माणसांबरोबर समाजातल्याही माणसांना जपता आलं पाहिजे. आपल्या घासातला घास दुसऱ्याला देण्याची वृत्ती बाळगणं, माणसाला माणूस म्हणून वागवणं, एखाद्याला अडचणीत मदत करणं, तहानलेल्याची तहान, भुकेल्याची भूक जाणणं, हीच आयुष्यातली खरी कमाई असते. लक्ष्मीचं बोलणं ऐकून किसना म्हणाला, खरंच लक्ष्मी, लाख मोलाचं बोललीस तू. आता या भुकेल्याची भूक जाणलीस का तू? किसना मिश्किलपणे म्हणाला. तशी लक्ष्मी खळखळून हसली. गालावरच्या खळीनं लक्ष्मीचं हास्य अधिकच मधुर भासत होतं. बरं चला लक्ष्मीबाई, जेवूया. पोटात कावळे ओरडत आहेत माझ्या, किसना म्हटला. लक्ष्मीनं दोघांना पानं वाढली. दोघे पोटभर जेवले. किसना स्वयंपाकघरातच पेंडीच्या पोत्याला टेकून बसला. लक्ष्मीनं भांडी कुंडी केली, घर आवरून जनावरांना चारा पाणी केला आणि अभ्यासाला बसली. किसना म्हणाला, लक्ष्मी, तू मला विचारलंस ना सहल कशी झाली. आता तुला सांगतो कशी सहल झाली ते. बरं सांगा. असं म्हणून लक्ष्मीनं पुढ्यातलं दप्तर बाजूला ठेवलं आणि किसनासमोर बसली. किसनानं काश्मीरचं सौंदर्य लक्ष्मीला वर्णन करून सांगितलं.
लक्ष्मी काश्मीरचं वर्णन ऐकून रोमांचित झाली आणि म्हणाली, मला कधी बघायला मिळालं का हो काश्मीर? हो, नक्कीच. फक्त माणसाची कोणत्याही बाबतीत प्रबळ इच्छा व प्रामाणिक प्रयत्न असले पाहिजेत. मग आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. एक दिवस मी तुम्हा सर्वांना काश्मीर दाखवून आणेन. किसनाच्या या वाक्यावर लक्ष्मी खूप खुश झाली. किसनाला म्हणाली, खरंच? हो, त्यात काय. एवढी या वर्षाची एक्झाम झाली की मला नोकरी लागेल, त्यामुळे काहीच अवघड नाही आहे. बरं, आता मला अभ्यास करू दे साहेब. असं म्हणून लक्ष्मीनं पुस्तक घेतलं आणि वाचू लागली. तोच किसनानं लक्ष्मीच्या हातातलं पुस्तक काढून घेतलं आणि म्हटला, अगं लक्ष्मी, तुला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. बरं, सांगा. किसनानं लक्ष्मीला रश्मीबद्दल सांगितलं आणि नोकरी लागल्यानंतर आम्ही लग्न करणार आहोत हेही सांगितलं. रश्मीबद्दल ऐकून लक्ष्मीच्या हृदयाचं पाणी झालं. तिचा जीव कचरला. मनातील वेदना तिनं डोळ्यांच्या पडद्यामागं दडवल्या आणि धैर्य एकवटून म्हणाली ती, अरे वा, मस्तच. अगं हो, पण ती परधर्मीय आहे. आईबाबांना कसं सांगावे मला समजेना. त्यांना सांगण्यासाठी तू मला मदत करशील का? लक्ष्मी जड अंतकरणानं हो म्हणाली आणि जनावरांना वैरण घालायला पाहिजे म्हणून उठली. पाठीमागच्या दाराला जाऊन रांजणातलं पाणी चेहऱ्यावर मारलं आणि डोळ्यामागं दडल्या दुःखाला वाट रिकामी करून दिली. स्वतःच्या मनाला लक्ष्मीनं समजावलं. ती स्वगत म्हणाली, मला त्यांच्याविषयी विचार करण्याचा काही अधिकार नाही. ते हुशार आणि शहरात शिकलेले, मी गावंढळ. त्यात माझ्या आयुष्याचा 12 वाजलेला. उलट माझ्यावर त्यांचे किती उपकार आहेत. मला त्यांना हसत मुखानं मदत केली पाहिजे. असं म्हणत परकरच्या शेवटानं तिनं डोळं पुसलं आणि जनावरांना वैरण टाकून ती स्वयंपाकघरात आली. किसना डोळे मिटून रश्मीची छबी निहाळत होता. आता किसना रश्मीमय झाला होता. त्याची तंद्री लागली होती. लक्ष्मी आली. तिनं किसनाचं ध्यान भंग केलं नाही. लक्ष्मीनं निमूटपणे पुस्तक घेतलं आणि वाचत बसली, पण वाचनावर तिचं लक्ष केंद्रित होत नव्हतं. किसनाच्या वक्तव्यानं तिच्या काळजाला चटका बसला होता. हृदयात दुःख आणि ओठावर हसू हा तारेवरचा खेळ आता लक्ष्मीला खेळावा लागणार होता. असं म्हटलं जातं की काही जणांच्या आयुष्यात येते अशी कातर वेळ नियतीनं मांडलेला त्याला खेळावाच लागतो खेळ. लक्ष्मीचं असंच झालं होतं. नियती तिच्या आयुष्याशी जणू भावनांचा खेळ खेळत होती. न पूर्ण होणारं स्वप्न आपण पाहतोय याची तिला जाणीव झाली आणि किसनाला त्याचं प्रेम कायमस्वरूपी मिळवून देण्यासाठी आपला जे प्रयत्न करता येतील ते आपण करायचे असा लक्ष्मीनं चंगस बांधला. जनावरांच्या हंबरण्यानं किसना भानावर आला. समोर लक्ष्मी पुस्तक वाचत बसली होती. तो लक्ष्मीला म्हणाला, लक्ष्मी, काय हो, बोला की. हे बघ लक्ष्मी, आणखी 4 दिवसांनी मी दिल्लीला परत जाणार आहे. तू वेळ पाहून मी जायच्या आधी आईशी रश्मीविषयी बोल. मग ती बाबांना बोलेल, म्हणजे माझं काम सोपं होईल. जी साहेब, आजच दुपारी बोलते. काय ग लक्ष्मी, मला सारखं साहेब साहेब का म्हणतेस? तुम्हाला साहेब म्हटलीस की परकं असल्यागत वाटतं. आता माझ्यासाठी तुम्ही परकेच आहात. लक्ष्मी स्वगत म्हणाली, अहो साहेब, तुम्ही दिल्लीत शिकता. माझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठे आहात तुम्ही. लवकरच तुम्हाला नोकरी लागेल, मग माझ्यासाठी तुम्ही साहेबच झालात की. लक्ष्मी मिश्किलपणे म्हणाली, हो का, मग ठीक आहे. तुला असं वाटतंय तर असू दे. किसना हसत म्हणाला, आणि लक्ष्मी ऐक, आज दुपारी मी मित्रांना भेटायला जाणार आहे, तेव्हा तू आईशी बोलून घे. असं म्हणून किसना सोप्यात जाऊन बसला. दुपारी बायजा यायच्या आत किसना मित्रांकडे गेला. उन्हातान्हानं बायजा कामावरून आली. वैरणीच्या गठड्यालाच टेकून घटकाभर विसावली. लक्ष्मीनं तिला पाण्याचा तांब्या दिला. ती गटागटा पोटभर पाणी प्यायली. पदरानं तोंड पुसलं आणि डोळे झाकून भिंतीला टेकली.
लक्ष्मीनं वैरणीचं गठळं उचललं आणि गोठ्यात नेऊन ठेवलं. वैरण बघून जनावरं हांबरू लागली. बायजा उठून गोठ्यात आली. साऱ्या जनावरांना तिनं चारा घातला. गठळ्यात वैरणीखाली एक मोठा पेरू लक्ष्मीला सापडला. ती बायजाला म्हणाली, आत्ते, पेरू कुठला? अगं, शांतीच्या झाडाला मांदाळ पेरू लागल्यात. तिनं साऱ्या बायासनी एक एक खाया दिलता. तो मी तसाच वैरणीच्या गठळ्यात सरकिवला. किसना आल्यावर पेरू चिर आणि फोडफोड खावा. काय आत्ते, खायचं नाहीस वय पेरू? कशाला मन मारायचं? तुला नाही कळायचं लक्ष, ते आत्ताच. एवढंच बायजा म्हणाली. मग केव्हा कळलं मला? निरागस लक्ष्मी म्हणाली. लक्ष्मीच्या या प्रश्नाचं उत्तर बायजाकडं नव्हतं. जा, पेरू आत ठेवून ये, आपण वैरण सळी लावू, असं म्हणून बायजानं प्रश्नाचं उत्तर टाळलं. लक्ष्मी पेरू घरात ठेवून आली. भीमानं आणल्या गवताच्या पेंड्या बायजा व लक्ष्मी रचू लागल्या. बघ की तुझ्या मामानं कशी इसकटून वैरण टाकली. रचा येत नाही वय आणल्यावर? का नुसती वैरण आणून टाकली की झालं? समद म्या केलं तर बरी गोष्ट आहे, नाही तर तसंच सारं बोंबलत पडतंय, बायजा म्हणाली. लक्ष्मी हातातून गवत रचताना 2-4 पेंड्या खाली पडल्या. तशी बायजा तिला म्हणाली, लक्षे, रोज तर नीट रचतीस गवात, आज नवीन आल्यागत का करायला लागलीस बाई? मी नवीन आलेलो नाही आत्ते, पण आपल्या घरात एक नवीन माणूस येणार आहे. गवताची पेंडी घेण्यासाठी वाकलेली बायजा लक्ष्मीचं बोलणं ऐकून ताडकन उभी राहिली आणि लक्ष्मीला म्हणाली, लक्षे, कोण ग नवं माणूस येणार आहे? अगं, ह्यांची बायको. लक्षे, तुझं काय आज डोकं फिरलंय काय? अगं, त्याला लईट आहे वाजून, आणि ती कुठल्या तुळशीला पाणी घालत बसल्या कुणा आलं दखल. पुढ्यातलं काम कर, नाही तो इशे नाही त्या वेळेला मांडती. बायजा रागानं म्हणाली, अगं आत्ते, रागावू नकोस, नाहीतर मी तुला काय सांगणार नाही. तसं बायजानं काम थांबवलं आणि काळजीच्या स्वरात लक्ष्मीला म्हणाली, काय ग लक्षे, काय सांगणार होतीस? काय नाही. अगं नाही, रागभर सांग. नक्की रागवणार नाहीस ना? मग नाही रागावणार, सांग बाई. ते मगाशी तुळशीला पाणी घालायचं म्हटलीस ना? मग तर दिल्लीत तुळसच नाही. हे बघ लक्षे, असं कोड्यात बोलू नकस, जरा इसकुटून सांग, मला कळलं असं. तसं लक्ष्मी हसली आणि म्हणाली, अगं आत्ते, ते नवं माणूस आपल्या घरात येणार आहे ते दिल्लीचं आहे, ह्यांची मैत्रीण, ते तिच्याबरोबर लग्न करणार आहे. ते लक्षे, उगा तोंडाला येईल ते काय बी बडबडू नकस. आणि तुला ग कुणी सांगितलं हे समज? मला कोण सांगणार, ह्यांनीच सांगितलंय. कुणी? किसनानं? वय, लक्ष्मी म्हणाली. अगं, लगीन करायच्या काय तोंडाच्या गोष्टी आहेत त्या काही? कोण कुठली पोरगी हाय, जातपात कंची आहे बघाय ना ग. जातीपातीच्या बाहेर लगीन करून नाही चालत. भावकीत समाजात राहायचं आहे आपल्यासनी. ह्याचा काय विचार आहे का नाही? नाव गाव काय आहे ग पुरीचं? नाव रश्मी आहे आणि गाव दिल्ली हाया. ह्यांच्याच वर्गात शिकत्या. आणि आत्ती, ती अमेरिकेत शिकाय होते असं हे म्हणतात. लक्ष्मीचं बोलणं ऐकून बायजा होती तिथंच डोक्याला हात लावून खाली बसली. किसनानं सांगितलेलं काम लक्ष्मीनं व्यवस्थित पार पाडलं आणि उरलेलं गवत रचून निमूटपणानं सोप्यात जाऊन अभ्यासाला बसली. तोवर किसना आला. लक्ष्मीला खुनेनंच कामाबद्दल विचारलं. लक्ष्मीनं होकारार्थी मान हलवली. तसं किसनानं लक्ष्मीला हातात हात देऊन थँक्स यार असं म्हटलं. लक्ष्मीनं किसनाकडे पाहून स्मित हास्य केलं आणि त्याला खुनेनं गोठ्यात जायला सांगितलं. किसनाला लक्ष्मीनं त्याचं काम केल्यानं खूप आनंद झाला होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत.
तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.